बटाट्याचा किस बऱ्याचदा वाळल्यानंतर काळा होतो आणि तळताना लाल होतो, तर असं होऊ नये म्हणून भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत. नंतर खूप छान असा कुरकुरीत असा बटाट्याचा हा चिवडा तयार होतो. तर लाल काळा न पडता बटाट्याचा किस कसा बनवायचा हे आपण पाहूया. तर यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे बटाट्याची निवड. बटाटा कोणता निवडायचा हे आधी आपण पाहूया. तर यासाठी मी अशा प्रकारचे मोठ्या आकाराचे इंदोरी बटाटे घेतलेले आहेत. बाजारामध्ये बटाटे अनेक प्रकारचे मिळतात. पातळ सालीचे जे बटाटे असतात ते अजिबात घ्यायचे नाही, कारण त्याच्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे तुमचा बटाटा किस काळा पडू शकतो. तर अशा प्रकारचे जाड सालीचे आणि मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे. लांब सडक आणि पांढरं शुभ्र बटाट्याचा किस कसा बनवायचा यासाठी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की फॉलो करा. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर किस बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यावरचं साल काढून घ्यायचं आहे. किस लांब सडक पडावा यासाठी कोणती किसणी घ्यायची हे आपण पुढे पाहूया. बटाटे सोलायला घ्यायच्या आधीच मी एका पातेल्यात साईडला पाणी ठेवले आहे आणि सोलून झाले की हे लगेच पाण्यामध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे आपले बटाटे अजिबात काळे पडणार नाही. आता इथे सोलून झालेले आहेत आणि याच्यामध्ये भरपूर असे थंडगार पाणी मी टाकून घेतलेले आहे. आता बटाटे किसण्यासाठी कोणत्या प्रकारची किसणी घ्यायची ते आपण पाहूया. तर यासाठी मी इथे अशा प्रकारची किसणी घेतलेली आहे. तर याच्यामध्ये एका बाजूला अगदी बारीक असे होल असते आणि या बाजूला जाडसर पडणारे असे होल आहे. तर या बाजूनेच मी बटाटे किसून घेणार आहे. नमस्कार, मी स्वप्ना, A1 स्वप्नाज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आता मी बटाटा किसायला घेते आणि बटाटा असा वरच्या दिशेपासून खालपर्यंत किसून घ्यायचा. वर खाली असं किसायचे नाही. ज्या प्रकारे आपण खोबरं किसतो तसं किसायचे नाही. तसं जर किसले तर अगदी बारीक किस पडतो आणि असा किस बारीक जर झाला तर तो वाळल्यावर आणखीन बारीक होतो आणि लालसर पडतो. तर ही टीप नक्की फॉलो करायची. बटाटा किसण्याच्या आधी बटाटा उभा धरायचा लांब आकारात, म्हणजे छान लांबसर आकारामध्ये बटाट्याचे लच्छे तयार होतात. तर तुम्ही पाहू शकता किती छान लांब सडक असा बटाट्याचा किस आपल्या इथे किसून झालेला आहे. तर आता एका पातेल्यामध्ये मी छान थंड असे पाणी घेतलेले आहे, त्याच्यामध्ये हा किस टाकून घेणार आहे आणि जवळजवळ 4 ते 5 पाण्याने जोपर्यंत यामधले स्टार्च निघत नाही तोपर्यंत चांगले स्वच्छ धुवून घेणार आहे. बटाटे स्वच्छ धुवून झाले की रात्रभर हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. ही आपली महत्त्वाची दुसरी टीप. ही टीप नक्की फॉलो करा. असं केल्याने आपले बटाटे वर्षभर पांढरे शुभ्र राहतात आणि आपण याला वाळून वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो. हे अजिबात खराब होत नाही. वर्षभर टिकणारे बटाट्याचे चिप्स कसे बनवायचे याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. चॅनलवर जाऊन नक्की पहा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला याची लिंक देते, जाऊन नक्की चेक करा. हे आवडला तर एक लाईक आणि कमेंट देखील नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता 5-6 पाण्याने मी चांगले स्वच्छ हे बटाटे धुवून घेतलेत आणि किती पांढरा शुभ्र आणि लांब सडक असा किस आपला बटाट्याचा इथे तयार झालेला आहे. आता याची शिजवण्याची योग्य पद्धत आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बनवायला जरी हा किस अगदी सोपा असला तरी बनवल्यानंतर हा बऱ्याचदा फसतो. तर असे होऊ नये यासाठी बटाट्याचा किस किती % कसा शिजवून घ्यायचा हे खूप महत्त्वाचे आहे. हे आता आपण पाहूया. तर बटाटे इथे मी छान स्वच्छ धुवून एका गाळणीमध्ये काढून घेतले आणि आता गॅसवर मी एका पातेल्यात भरपूर असं पाणी घेतलं आहे. हे पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा किस मी आता टाकून घेणार आहे. किस शिजवण्याच्या आधी मी एक तुरटीचा खडा घेतला आहे आणि तो या किसमध्ये बटाट्यामध्ये मी फिरवून घेतला आहे. जवळजवळ 1 मिनटं हा तुरटीचा खडा मी याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आहे. जर तुम्ही हा शिजवताना घातला तरी चालेल, पण मी ते किस शिजवायच्या आधीच तुरटीचा खडा याच्यातून फिरवून ते पाणी काढून आता मी किस शिजवायला घेते. तुरटीच्या पाण्यामधून काढलं तर आणखीनच आधीपेक्षा पण किती फरक पडला आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आता मी पातेल्यात गरम पाण्यामध्ये हा किस टाकून घेतला आहे आणि जवळजवळ 70% हा बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. 30% बटाटा कच्चा राहिला पाहिजे याची काळजी घ्यायची. आता याच्यामध्ये मी 1 चमचाभर मीठ टाकून घेतलं आहे. 70%च बटाटा शिजला गेला पाहिजे, नाहीतर यापेक्षा जास्त शिजला तर आपला किसाचा गाळ होऊ शकतो. आता हे बटाटे मी एका गाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला पटकन एका कपड्यावर पसरून घ्यायचे आहेत.
वाळत टाकताना अगदी मोकळा म्हणजे एक लच्छा वेगवेगळा असा मोकळा करून टाकायचा आहे, म्हणजे हा पटकन वाळतो आणि काळा पडत नाही. तर अगदी एक दिवसातही हा किस बऱ्याच प्रमाणात छान वाळला जातो. आता हा इथे माझा वाळून तयार आहे. आता उपवासासाठी म्हणा किंवा स्नॅक्स म्हणून हा किस कसा तळायचा ते आपण पाहूया. यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि मीडियम फ्लेमवर तेल तापवून घेतलं आणि छान असा किस याच्यामध्ये तळून घेतला आहे. मी शिजवतानाच टाकले होते, त्यामुळे परत मीठ टाकायची गरज नाही. आता किस माझा तळून झालेला आहे आणि याच्यामध्ये छान कुरकुरीत असे शेंगदाणे मी तळून घेणार आहे. तर छान लालसर कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणेसुद्धा मी भाजून घेतले आहेत आणि मस्त असा आपला बटाट्याचा कुरकुरीत चिवडा इथे तयार झाला आहे. वाळलेल्या बटाट्याचा किस आता मी एका बरणीमध्ये भरून वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवणार आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या मराठमोळी A1 स्वप्नात किचनला एक लाईक आणि कमेंट देखील नक्की करा. चला तर पुन्हा मिळूया एक नवी रेसिपी.